आई मी जिंकूनच येईन गे, मी जिंकूनच येईन गे, मी पळणारच आहे गे, याच्यात तुला जिंकूनच जायचं गे, मी जिंकूनच जायचं म्हणलं याग माझं. काय तुमच्या मुलाचं स्वप्न काय होतं? पोलीस बनायचं होतं. पोलीस मला बनायचंय म्हणजे सातत्यानं ते तुमच्यासोबत चर्चा वगैरे करायचं. हो. तर तुम्हाला काही तो बोलला का? आता भरतीला चालला मिळून त्याच्या आईने स्वयंपाक हे करून दिलता जेवायला. तुम्ही काय करता? आई मी काय वस्तूवरून आपलं हे कामधंदा करूनच खातो आम्ही. हा. ऊसतोडूनच लेकरं शिकले साहेब, ऊसतोडूनच लेकराचं स्वप्न पूर्ण करायचं होतं साहेब. माझं लेकरू भरारी मारून गेलं साहेब, लेकराचं स्वप्न पूर्ण नाही झालं साहेब, लेकरू माझं उडून गेलं. जाताना काय बोलला होता? जाताना म्हणला आई मी जिंकूनच येईन गे, मी जिंकूनच येईन गे, मी पळणारच आहे गे, याच्यात तुला जिंकूनच जायचं गे, मी जिंकूनच जायचं म्हणलं याग माझं. वाघ माझं, माझा वाघ जिंकूनच जायतो. बारक्या भावाने पैसे घरला दिले मी देईन ते, नोकरी लागत नव्हता तिथे आल्यात मी काम धंदा करीन म्हणलं गे, लेकरू माझं तिथून आल्यास काम धंदा करीन म्हणलं. मागणी असणार प्रशासनाकडे, ती मागणी वगैरे तुमची असणार. तर मग काय करावं, मदत दिली तर बरीच वेळ नाही दिवस का. कुटुंबातला करता धरता तोच होता. हो, मोठा तेच आहे ना. किती महिन्यापासून तयारी करत होता? 2 वर्ष झालं. 2 वर्ष. हो इथून गावातूनच तयारी करत होता. हो. त्याची पुस्तक हे तर पुस्तक आहे तसं ती बेकच त्याची तिकडे ते सगळी पुस्तकानच भरलेली. तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतर बीडचे पोलीस प्रशासन तुमच्याशी ते बोललं का त्या ठिकाणी गेल्यावर? नाही, तिच्याशी काही बोलले नाही. तुमच्यासोबत काही चर्चा? माझ्यासोबत फक्त काहीतरी माझी सही घेतली आणि आमच्या पोरासोबत बोलली. सारख्या इथपर्यंत आणण्याची व्यवस्था वगैरे कोणी केली? आणण्याची व्यवस्था आमच्यानीच आणली. ऍम्ब्युलन्सचा खर्च वगैरे तुम्ही केला? हा, सगळं आम्ही दिले.